नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सअपवरती। पूजा इंगळे यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की 36 साइजचा बोटनेक कटोरीचं पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर आज आपण त्यांच्या मेसेजवरून हा व्हिडिओ बनवत आहोत। तर 36 साइज बोटनेकसाठी शोल्डर मुंड्याचे माप किती आणि कसे घ्यायचे आणि कटोरीचा पुढचा जो गळा असतो बोटनेकचा तर त्याची रुंदी कशी कमी करायची ते मी यामध्ये सविस्तरपणे सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे। त्यांनी गळ्याची डिझाइन सुद्धा मला पाठवलेली आहे, तर ती गळ्याची डिझाइन कशी कट करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यांनी माप पाठवलेले आहे 36 साइज कटोरी ब्लाउज बोटनेक मध्ये दाखवा म्हणून। तर पूर्ण उंची आहे त्यांची 14.5 इंच तयार, त्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे म्हणजे 15.5 इंच। तर इथं 15.5 इंच वरती टिक करून घेऊया। 36 साइज आहे। 36 साइज साठी बोटनेकचं माप घ्यायचं आपल्याला। बोटनेकचं मापासाठी शोल्डर मुंड्याची माप टाकायची। शोल्डर आहे 7 इंच, मुंडा आहे 7 इंच, चेस्टचं माप टाकून घेऊयात। 36 साइज आहे। 36 चा चौथा भाग 9 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन। 1.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी इथं 2 इंच घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। गळा रुंदी 4.5 इंच आहे। 36 साइज साठी आपण 4.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। तर आता आपल्याला गळा उंची घ्यायची आहे। पाठीमागचा जो गळा उंची आहे ते 4 इंच आहे। बोटनेकसाठी आपल्याला पाठीमागे 4 इंचच गळा उंची ही टाकायची आहे आणि गळा रुंदी मी 4.5 घेतलेली आहे, गळा उंची 4 इंच घेतलेली आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। गळ्याला आकार मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की हा जो गळा आहे हा अशा पद्धतीनेच पसरट आला पाहिजे। असा जर तुम्ही गळा घेतला खोल तर तुमचं ब्लाऊज बसणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही गळा घेत असाल तर ब्लाऊज बसणार नाही। चुकीचं माप आहे, चुकीची पद्धत आहे। आपल्याला गळा अशा पद्धतीनेच पसरट घ्यायचा आहे। अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी बोटनेकसाठी शोल्डरच्या साइडने डाऊन करून घेतलेला आहे, म्हणजेच मुंड्याच्या बाजूने। आता आपल्याला काय करायचंय, अगदी 1/2 इंच वरती हेवी साइज आहे तर 1/2 इंच वरती इथे टिक करायचं आहे। अशा पद्धतीने मी टिक केलेलं अगदी 1/2 इंच। अर्धा इंच जर घेतलं तर ब्लाऊज ओढल्यासारखं होईल, व्यवस्थित बसणार नाही। तर इथून आपल्याला 1.5 इंच वरती आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने मी 1.5 इंच, आणि तुम्ही जर हेवी तब्येत जर जास्तच असेल आणि तुम्हाला 38 वगैरेचं माप शिवायचं असेल तर हे 1/2 इंच घ्यायची गरज नाही। तर इथून तुम्हाला 1.25 इंच वरती हे माप टाकायचं आहे। ठीक आहे, तुमच्या जर ब्लाऊजला पाठीमागून फुगा येत असेल तरच हे 1/2 इंच घ्यायचं आहे। जर फुगा येत नसेल तर हे 1/2 इंच घ्यायची गरज येत नाही। जर हे 1/2 इंच नाही घेतलं तर इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आणि 1/2 इंच जर तुम्ही घेत असाल, तुमच्या ब्लाऊजला फुगा येत असेल तर इथून आपल्याला 1.5 इंच हे माप टाकायचं आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। जर फुगा येत असेल ब्लाऊजला पाठीमागून मुंड्याला तरच 1/2 इंच घ्यायचे, नाहीतर घ्यायची गरज येत नाही। कंबर घेतलेलं आहे मी। कंबर त्यांनी पाठवलेलं आहे 30 इंच। 30 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजेच 7.5 इंच। त्यात आपल्याला 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन। 2 इंच ऐवजी तुम्ही 1.5 इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता। शिलाई मार्जिनला सुद्धा मी इथं टिक करून घेतलेला आहे। आता आपण गळा टिक करणार आहोत। त्यांनी गळ्याचं माप पाठवलेलं आहे, गळ्याची डिझाइन पाठवलेली आहे। तर गळ्याची डिझाइन अशा पद्धतीने आपण टिक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही गळ्याची डिझाइन येणार आहे। इथं मी गळ्याची डिझाइन टिक केलेली आहे। आता हा गळा तयार कसा होणार आहे मी तुम्हाला तेही दाखवणार आहे। आधी आपण हे कट करून घेऊयात। हा गळा कसा तयार होईल तेही दाखवेल, कारण मी इथं सिंगल कापड घेतलेला आहे। मी डबल छोट्याशा कापडावरती तुम्हाला गळा कसा तयार होईल आपला हा पाठीमागचा ते दाखवणार आहे। आधी आपण हा
पाठीमागचा जो भाग आहे तो कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हा गळा कट केलेला आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. हा गळा कसा तयार होईल ते मी तुम्हाला दाखवते. इथं मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा गळा तयार होणार आहे. इथे तुम्हाला नॉट्स किंवा बटन लावून घ्यायला लागेल आणि अशा पद्धतीने आपला हा पूर्ण गळा तयार होणार आहे. मी तुम्हाला एका छोट्याशा कापडावरती कट करून दाखवलेलं आहे की आपला गळा कसा तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हा गळा तयार होणार आहे. तर आता आपण हा पाठीमागचा भाग साईडला ठेवून देऊयात. पुढचा भाग तयार करायचा आहे आपल्याला. कटोरीचं ब्लाउज आहे तसंच मी इथे पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. गळा रुंदीवरती टिक करून घेऊयात. शोल्डर, मुंडा साईजलाही टिक करून घेते मी. अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घेतलेला आहे. आता आपण हा जो भाग आहे हा साईडला ठेवून देऊयात. सर्वात आधी मुंड्याला आकार देऊन घेऊयात. इथं मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. पुढच्या गळ्याची उंची त्यांनी पाठवलेली नाही, पण पुढच्या गळ्याची उंची 6 इंच आणि अर्धा इंच त्यात आपण ॲड केलेले आहे, म्हणजे 6.5 इंच. 4.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली होती. सरळ लाईन मारायची आहे. इथंही सरळ लाईन मारून घेऊयात. जर आपण आहे तसाच गळ्याला आकार देऊन घेतला तर गळा काय होईल, पसरट होईल. बरोबर, गळा काय होईल, हा पसरट होईल. तर आपल्याला पसरट गळा नकोय. एवढा जर आपण गळा घेतला, जेवढी आपली वरती गळा रुंदी तेवढीच आपण खाली पण घेऊन आकार दिला तर गळा पसरट होईल, आपली चेस्ट दिसेल. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, गळा रुंदी ह्या साईडने कमी करायची. खालच्या साईडने आपल्याला काय करायचंय, गळा रुंदी कमी करून घ्यायची. मी 1.5 इंच कमी करत आहे. 1 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंच कमी करू शकता तुम्ही. जर तुम्हाला नॉर्मल पसरट हवा असेल तर 1 इंच करायची आहे किंवा 1.25 इंच. आणि जर तुम्हाला कमी पसरट हवा असेल तर मी 1.5 इंच कमी केली. कुठून कमी करायची आपल्याला, इथून. 1.5 इंच कुठून कमी करायची, इथून. 1.25, 1 आणि 1.5, 1, 1.25, 1.5 अशा पद्धतीने कमी करायचं. पण मी तर 1.5 केलेली, तुम्ही 1.25 सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा काय होईल, जास्त पसरट होणार नाही, व्यवस्थित येईल. तरी दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हा जो गळा आहे त्याची रुंदी आपल्याला इथून कमी करायची आहे. इथून आहे तेवढीच ठेवायची आहे. इथून जर तुम्ही कमी केलं तर शोल्डर कमी जास्त होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, फक्त या साईडने पसरट गळा होऊ नये म्हणून आपल्याला इथून गळा रुंदी कमी करून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं, क्रॉसपट्टीचं माप टाकायचंय. 3.5 इंच मी क्रॉसपट्टीचं माप घेतलेलं आहे. या साईडने 3 इंच. आता आपण कमरेचं माप टाकून घेऊयात. कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथं आपला कापड उरणार आहे. आता इथं कसं काय कापड उरला आपला, कारण पाठीमागचा जो भाग आहे त्यामध्ये आपण टक्ससाठी, पाठीमागचा जो टक्स असतो त्यासाठी आपण 1 इंच वाढवलेला आहे, म्हणून हा 1 इंच कापड इथं शिल्लक राहिलेला आहे. तर तो आपण कट करणार आहोत अशा पद्धतीने. आणि समजा तुमच्याकडनं जर विसरलात, तुम्ही राहून गेला तर काय करायला लागेल, फिटिंग करताना तुम्हाला मी जसं आता माप टाकलं तुम्हाला दाखवलं की 30चा चौथा भाग, तसंच माप टाकायचे. 2 इंच शिलाई मार्जिन, राहिलेला कापड अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट करायचं आहे, सरळ नाही. नाहीतर काय होईल, काखेचा पुढचा भाग कमी होऊन जाईल आणि ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. मी कशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन घेतलेली आहे ती बघायची आहे. तर इथं आपण टिक करून घेतलेला आहे क्रॉसपट्टीसाठी. अगदी 1/2 इंचपेक्षा कमी, 1 ते 2 पॉईंट मी वरती घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. बरोबर 10 इंच येते क्रॉसपट्टी, त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे. आता ही क्रॉसपट्टी 10 इंच आली. कंबर कमी आहे, बरोबर 30 इंच कंबर आहे. तुमचं जर 32 इंच कंबर असेल तर 10.25 इंचपेक्षा जास्त आपली ही क्रॉसपट्टी भरेल. प्रत्येक कमरेसाठी ही क्रॉसपट्टी आहे तेवढीच भरणार नाही, कमरेनुसार हे माप निघत असतं.
तर इथं आपण त्याचा निम्म घेतलेला आहे आणि अर्धा इंच प्लस घ्यायचे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथून 2 इंच, 1 इंच. आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊयात. बघू शकता अतिशय सुंदर असा आपण इथं कटोरीला आकार दिलेला आहे. इथून आपण 2 इंच मोजलेला आहे, इथून पूर्ण क्रॉस पट्टी मोजून त्याचा निम्म प्लस अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथून आपण 1 इंच मोजून कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे. तर इथं आपण सगळे माप व्यवस्थित टाकलेले आहेत. तर आता आपण पुढचा जो भाग आहे तो कटिंग करून घेऊयात. अशा पद्धतीने गळ्याची रुंदी पुढच्या साईडला कमी करायची. जर गळा रुंदी तुमची जास्त असेल तर ब्लाऊजचा जो गळा आहे तो खूप पसरट होऊन जाईल आणि चेस्ट आपली त्यामधून दिसणार आहे. तर त्यासाठी आपल्याला गळा रुंदी मी जशा पद्धतीने कमी करून घेतली तशा पद्धतीने कमी करून घ्यायची आहे. आता कटोरी, ही जी कटोरी आहे हिच्यावरून आपल्याला मोठी कटोरी कट करायची. तर त्यासाठी मी इथं अगदी मधोमध ही कटोरी ठेवलेली आहे. कटोरीच्या चारही बाजूने आपल्याला जागा सोडायची असते. आहे तसं स्टिक करून घ्यायचं आहे. तर इथं मी आहे तसं टिक करून घेतलेलं आहे. कटोरीचे कसे माप वाढवायचे ते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. 1.5 इंच, अर्धा इंच, 1 इंच. कटोरीला शेप देऊन घेऊयात. आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. इथून तर इथपर्यंत 8.25 इंच येते, त्याचा निम्म करायचा आहे आपल्याला. इथून 2 इंच वरती टिक करायचं आहे. इथं आपली कटोरी टिक झालेली आहे. कट करून घेऊयात. हे जे ब्लाऊजची कटिंग मी दाखवलेली आहे ती तयार ब्लाऊजची कटिंग 14.5 इंच आहे. तुम्ही उंची कमी जास्त करू शकतात. कटिंग करतानाच आपल्याला उंची कमी जास्त करायची आहे. समजा 13 इंच असेल तरी बाकीचे जे माप आहेत ते सेमच राहणार आहेत, फक्त उंचीमध्ये तुमचा बदल होणार आहे. बाकी शोल्डर मुंड्याचे माप आपल्याला तेच टाकायचे आहेत. तर इथं आपली कटोरी कट झालेली आहे. अशा पद्धतीने मी कटोरी फोल्ड करते. जो एक्स्ट्राचा कापड असेल तो कट करून घेते, कापडच राहिलेला नाही. 1.5 इंच रुंदी, 3 इंच उंची. उंची मोजताना बघू शकता मी सरळ बाजूने उंची मोजत आहे. खाचा सुद्धा पाडून घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला हा टक्स येणार आहे. बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला बाही कटिंग करायची. इथे आपला पाठीमागचा भाग, मुंडा, क्रॉस पट्टी आणि कटोरी तयार झालेली आहे. लहान कटोरीवरून आपण मोठी कटोरी कट केलेली आहे. तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर आता आपण बाही कटिंग करूयात. बाहीचं माप त्यांनी उंची 12 इंच दिलेली आहे तयार. अर्धा इंच अस्तरच्या बाहीसाठी आपण इथं टिक करून घेतो आणि बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच. 12 इंच तयार उंचीचं माप घ्यायचं, वरती अर्धा इंच घ्यायचं. अस्तरची असेल बिना अस्तरची असेल तरीही आपल्याला वरती अर्धा इंच हे घ्यायचंच आहे. आणि बऱ्याचशा ताईंना बाहीविषयी खूप शंका आहेत.
आपले बाहीचे खूपच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, भरपूर असे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि बाहीचा सुद्धा मी चार्ट बनवून टाकलेला आहे. त्यामध्ये 1 इंचापासून तर 20 इंचपर्यंत बाहीचे मापं दिलेले आहेत आणि अगदी सविस्तरपणे मी त्या व्हिडिओमध्ये बाहीसुद्धा कटिंग करून दाखवलेली आहे, आकारसुद्धा दाखवलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ पण नक्की बघा, तुमचे बाहीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. तर आता आपण 12 इंच तयार उंचीची बाही कट करणार आहोत. सर्वात आधी रुंदीचं माप घेऊया. 36 साईज आहे. 36चा चौथा भाग 9 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा. आता आपली 12 इंच बाही आहे. आपण 7 इंच बाहीपासून पुढचे जे माप आहेत ते 3.5 इंच आणि 1.25 इंचवरती मी टिक करत असते. 5 इंच खाली घेत असते थोडं. अशा पद्धतीने आपण लाईन मारून घेतलेली आहे. हा जो भाग आहे इथून आपल्याला 2 इंच घ्यायचे, कारण 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे पाठीमागच्या भागामध्ये. पुढच्या भागात तर बाहीमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंचच शिलाई मार्जिन ही घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना मी अशा पद्धतीने 5 इंच खाली घेणार आहे. आकार अगदी सुंदर येतो आणि बाही इथं गोळा होत नाही. काखेमध्ये काय होतं की बऱ्याच महिलांची बाहीला थोडा कापड गोळा होतो, तर तो होणार नाही. म्हणून 5 इंच किंवा 1 ते 2 पॉईंट जरी घेतलं तुम्ही तरी चालेल, पण अशा पद्धतीनेच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. ही 12 इंच बाहीसाठी मी कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला. 12 इंच बाहीचे माप आहे. दंडघेर त्यांची माप दिलेलं नाही, तर मी 5.5 इंच दंडघेरचं माप घेणार आहे. दंडघेरचं माप जे काही असेल तुमच्या कस्टमरचं ते माप टाकायचं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण बाही टिक करून घेतलेली आहे. ही आहे तयार 12 इंचची बाही. अशा पद्धतीने आपली 12 इंचची बाही तयार झालेली आहे. ही आहे 36 साईजची बाही. तर मी तुम्हाला 36 साईजचे बोटनेक कटोरीचे सगळे पार्ट दाखवते. पाठीमागचा भाग आणि हा जो गळा घेतलेला आहे आपण, हा गळा अशा पद्धतीने तयार होणार आहे. हा आहे पाठीमागचा भाग. मी छोटा गळा तुम्हाला का कट करून दाखवला आहे, कारण हा जो आकार आहे हा कसा येणार आहे हा बघण्यासाठी मी तुम्हाला हा गळा कट करून दाखवलेला आहे. तर हा गळा जो मी कटिंग केलेली आहे तो तयार होऊन असा येईल. मुंड्याचा पार्ट, कटोरी, क्रॉसपट्टी आणि बाही. अशा पद्धतीने आपण पूजा इंगडे ताई यांची कमेंटवरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तसंच आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे. ऑफरमध्ये तुम्हाला डिझाईनच्या बाह्या डिझाईनचे गडे हे फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.